शहीद हेमंत करकरे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठी जिल्हा नागपूर येथे कौशल्याचार्य श्री अनिल जिबकाटे यांचा सत्कार संस्थेचे प्राचार्य आदरणीय देवेंद्र कावडकर साहेब यांचे शुभहस्ते करण्यात आला आणि हा प्रसंग संस्थेतील शिल्पनिदेशक श्री सुधीर हरडे यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाप्रसंगी आयोजित करण्यात आला। त्या प्रसंगी मोठ्या संख्येने सर्व शिल्पनिदेशक कर्मचारी वर्ग आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यांना राष्ट्रीय बेस्ट टीचर अवॉर्ड असतो म्हणजे आचार्य अवॉर्ड असतो ते भेटलेला आहे 5 सप्टेंबरला। ते राष्ट्रपतीच्या हस्ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून आणि ITI मधून त्यांना एकमेव तेच आहे त्यांना तो अवॉर्ड भेटलेला आहे। एकदा त्यांच्यासाठी जोरदार ताली एक मोठा गर्वाची गोष्ट आहे की आपल्या रिजन मधून आणि मेन म्हणजे ते कामठीला होते। यापूर्वी त्यांनी 6 वर्ष ते कामठीला काढलेले आहे आणि हे जे काही त्यांनी काम केलेलं आहे हे कामठीमधून त्यांची सुरुवात आहे। या अवॉर्डसाठी ते कमीत कमी 4-5 वर्षापासून ते त्या हिशोबाने काम करत होते आणि त्या हिशोबाने खूप मेहनत घेत होते। त्यांनी आपलं स्वतःचं एक YouTube चॅनल चालू केला होता, एज्युकेशनल चॅनल चालू केला होता, त्याचा सुद्धा फायदा मुलांना होत आहे। आणि त्यांनी ते एज्युकेशनल चॅनल पहिले फक्त ते ट्रेड बद्दल म्हणजे वेल्डिंग ट्रेड बद्दलच ते त्याबद्दलचे व्हिडिओ बनवत होते। त्यानंतर त्यांनी हळूहळू त्याच्यामध्ये सामाजिक आणि मुलांसाठी रोजगार कसं काय निवडायचं किंवा कुठे रोजगारची उपलब्ध संधी असेल त्यावर सुद्धा त्यांनी खूप काम केलेलं आहे आणि आता इथे झटत आहे। म्हणजे तसं पाहिलं तर म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे काम करणारा दुसरा व्यक्ती आता दिसत नाही आहे जे आपल्या रिजनमधून श्री अनिल जिबकाटे सर यांना ते योग्य त्यांना पारितोषिक भेटलेलं आहे। ते आपल्यासाठी खूप मोठ्या गर्वाची बाब आहे। कंपनीमध्ये आपण विद्यार्थ्यांना लावू म्हणजे जे ते तर पण केली की नाही आहे तर तरी ते मला सांगतात आणि मग मी पटकन ती गोष्ट काय करतो ग्रुपवर टाकतो, विद्यार्थ्यांना फोन करतो आणि सांगतो का अशी जी गोष्ट आहे तुम्ही तयार राहा। त्यांचे विद्यार्थी वंदे भारत ट्रेन ज्या ठिकाणी बनते त्या ठिकाणी ते विद्यार्थी काम करत आहेत। विचार करा, याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की आणि मी त्याचं असं ऐकलं की त्यांनी जे विद्यार्थी पाठवले तर पाठवलेले विद्यार्थी ते स्वतःच्या पैशाने त्यांनी पाठवले। जे विद्यार्थ्यांनी तिथं शिक्षण घेतलं, प्रशिक्षण घेतलं म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा की ते नुसतेच ओरली झटतात अशातला प्रकार नाही तर ते स्वतः त्यामध्ये खर्चही करतात। या ठिकाणी 2 जे महान हस्ती तुमच्यासमोर बसलेले आहेत जिबकाटे सर आणि हरडे सर, या दोघांनी त्यांच्या भविष्याबद्दल सुयश देतो। दोघांची स्वास्थ्य चांगले राहावं अशी मी माझ्या ईश्वरचरणी प्रार्थना करतो। कमी पर्सेंटेज आहे त्याला आपल्याला कधी कमी समजून आता मी इथपर्यंत आलो तर तुम्ही पण येऊ शकता की नाही। आता त्याच्यासाठी काय करावं लागतं, तुम्हाला किती पर्सेंटेज मिळाले तरी तुमच्याजवळ कसं पाहिजे शिक्षणामध्ये सातत्य पाहिजे। तुम्हाला आम्ही त्यांना जे बोलवलं आहे ते तुमच्याच आयडियात असलेले शिक्षक जे अशा हालाकीच्या परिस्थितीतून एका शिक्षकाला मिळणारा अतिउच्च पुरस्कार त्याच्यानंतर कुठला पुरस्कार नाही। आपल्या तर राष्ट्रपती पदकानंतर कुठलंही पदक मिळत नाही, माहिती आहे ना। आर्मीमध्ये किंवा फोर्सेसमध्ये जे हे असते राष्ट्रपती पदक त्याच्यानंतर कुठलेही पदक मिळत नाही। लाईव्ह लोकांना त्यांना ते अतिउच्च मेडल शिक्षण क्षेत्रात मिळाले। कुठे मिळालं आहे? शिक्षण क्षेत्रात। कारण की त्यांनी स्वतःला तर घडवलं आहे, सोबत तुमच्यासारखे कितीतरी विद्यार्थी त्यांनी इथून पुण्याला पाठवले, मुंबईला पाठवले। तरी ITI नसतील ते तरी त्यांनी केलेलं मार्गदर्शन त्यांची उपस्थिती आम्हाला उपस्थितीची कमतरता जाणवेल पण त्यांनी केलेलं मार्गदर्शन आणि ते काही प्रकारे केलेलं मार्गदर्शन मुलांना मार्गदर्शन आणि संस्थेसाठी काही योगदान दिलं, डिपार्टमेंटसाठी काही योगदान दिलं
त्याची मी आम्हाला आठवण आहे ते आम्ही कधीच विसरू शकतो. सर्वात जास्त जर आज कुणाला नोकरी लागत असेल तर ITIचा प्रशिक्षणार्थी. तो ITIचा